अरे वा, छान दिसतोय शर्ट. आय होप तुला माझी चॉईस आवडली असेल. नाही, खरंच छान आहे शर्ट. गुड चॉईस. थँक्स. तर थँक्स का म्हणतोय? मगाशी तर एवढं सगळं बोलून झालं की शॉपिंग कशाला केलीस वगैरे. पण काय रे, आधी नाही म्हणालास, मग आता कसं काय ट्राय केलंस? आल्या आल्या ट्राय करायचं ना. नाही, तसं नाही. मी खास दिवाळीसाठी असं कधी शॉपिंग करत नाही. आणि काकू म्हणाल्या होत्या कुणाचं मन मोडू नये. म्हटलं तुझं मन कशाला मोडा. हे बटन एक सेकंड. काकू काकू काकू, बघावं तिथे, बघावं त्या विषयात फक्त काकूच. मला वाटलं तू माझं मन जपण्यासाठी ट्राय केलास, पण तू तर कावेरी म्हणालेली म्हणून शर्ट ट्राय केला. तुझ्या मनातून कावेरी कधी जाणार आहे राज? गौरी, आवर का? हो ग आई, करतीये. आई, आई बघ ना कशी उदास उदास आहे. हो ग, काय होणार आहे ना पोरीचं काहीच कळत नाहीये मला. काहीतरी केलं पाहिजे. आयडिया. गौरी, ताई, कुणाचा तरी फोन आहे, बघ जरा. कोणाचा फोन आहे? बघ ना. हॅलो. हॅलो. फायनली आपलं बोलणं झालं तर. तुम्ही कॉल केलात? मी नाही, तुम्ही फोन केला. मी नाही केलाय, तुम्ही केलाय कॉल. मीही फोन केलेला नाहीये. मग हा कॉल कदाचित नियतीने घडवून आणला असेल. तिलाही वाटत असेल की आपण बोलावं. नियतीला काहीही वाटू दे, पण मी परत तुमच्याशी बोलणार नाही. रत्नमाला मॅडम जे काही वागलेत त्यानंतर तर नाहीच नाही. रत्नमाला मॅडम ज्या काही वागल्या, काकूंचा पुन्हा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. काय मूर्खपणा चालवलायस हा? त्यात काय मूर्खपणा आहे ताई? उद्यावर दिवाळी आलीये, ऐन सणासुदीचं तू असा रडका चेहरा घेऊन बसणार आहेस का? त्यापेक्षा एकदा बोल ना त्यांच्याशी, तुझ्या मनात जे काही आहे ते. तुला कळत नाहीये ताई, मला माहितीये. तुम्ही दोन शब्द जरी एकमेकांशी बोललात ना तरी तुमचं तुम्हाला लक्षात येईल. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. बस गौरी,
पुरे झाली नाटकं. माझं प्रेम आहे, माझी मैत्री आहे, ते जे काही आहे ना ते माझं मी बघून घेईन. तू नको पडू यात. लहान आहेस तू, तुला शोभेल असं वाग. जरा घरातली कामं कर, आईला मदत कर, तुझा अभ्यास कर, या सगळ्याकडे लक्ष दे, कळलं? या विषयात तू पडायचं नाही. माझ्यासाठी हा विषय संपलाय. आणि पुन्हा जर अशा उठाठेवी केल्यास ना तर याद राख. धर. मोबाईलच्या काळात पत्र पाठवलंय. कावेरी कारेकर बहुतेक रत्नमाला मॅडमला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र पाठवलंय. रत्नमाला मोहिते मॅडम, आजपर्यंत माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर होता. मला वाटलं जे काही घडलं ते नियतीने घडवून आणलं असेल. एखादा गैरसमज झाला असेल. कितीही झालं तरी तुम्ही मनाच्या सच्च्या आहात, मनाने चांगल्या आहात, माणसाची कदर करणारे आहात, माणसाचं मन जपणारे आहात. पण आज मला कळलं की तुम्ही सुद्धा इतरांसारख्याच आहात. माझ्या मनात थोडी तरी आशा होती की मी कधीतरी शहरात येईन, तुम्हाला भेटेन. पण आज मी तुम्हाला शब्द देते की ह्यापुढे मी माझं तोंड कधी तुम्हाला दाखवणार नाही. मी परत कधीही तुमच्या दारात येणार नाही. कधीच तुमची नसलेली कावेरी. काय हो, काय असं एकटेच का हसताय? अहो अजून किती कामं राहिली आहे. तो खरेदी व्हायची आहे, सगळी मिठाई आणायची, फटाके आणायचे. अरे फटाक्याची काय गरज आहे? बॉम्ब आणलंय, बॉम्ब. काय? ज्या वेळेला करेक्ट टायमिंगला असा धमाका करणार आहे ना की वहिनीच्या धक्क्याने वरच गेली पाहिजे. अहो काय बोलताय? मला कळेल असं बोला जरा. वाच काय? वाच 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 वाच. अहो हिने तर अख्खी फटाक्याची लढीच पाठवली आहे. चला चला आता जाऊन सांगूया, म्हणजे खूप मजा येईल. मज्जा? हं. थांब, आत्ता नको. तिला ना अशा ठिकाणी घेरायचं ना ज्यावेळी ती मनाने खचलेली असेल. तेव्हा हे पत्र नाही, शस्त्र. त्यावेळेला हे शस्त्र काम करेल. उद्या दिवाळी आहे. कशा न कशा कारणावरून राज आणि तिच्यात वाद होणार. त्यामुळे ती दुखावली जाणार. नेमकं त्याच वेळेला हे पत्र तिच्या समोर ठेवायचं. त्याला आपलं काम. वहिनी त्या धक्क्याने गुल. अगं कदाचित नियतीच्या मनातच आहे की हे सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळावं, म्हणून आपली सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. आता रत्नमाला मोहिते आऊट होणार. बघ तू, आकांक्षा, ही दिवाळी आपल्याला फळणार. कावेरी, काय छान वळलेस ग लाडू. तू तिचंच कौतुक कर.
मी वळते त्याचं काहीच नाही. हो का? येत आहेत तरी का वळायला? तू वळलेल्या लाडवांचे आकार बघ. काय वाईट आहे? चांगले जमलेत की. तुला ना आई माझं कौतुकच नाहीये. आधी ताईकडनं लाडू वळायला शिकून घे, मग करेन हो कौतुक माझ्या बायचं. काय चाललंय? हे घ्या, हे तुम्ही सांगितलेलं सामान. बर. अरे वा, झाले का लाडू तयार? बघूया तरी कसे झाले. अहो, देवाला नैवेद्य दाखवण्यात तुम्ही खाणार आहात का? तुम्ही पण काय लहान मुलांसारखं वागताय? अगं, देवाला दाखवण्या अगोदर चव नको का बघायला? काही कमी जास्त असेल तर चव नको का कळायला? अगं, उगाच देवाच्या तोंडाची चव बिघडायला नको म्हणून चव बघतोय. खाऊन बघा, तुमच्या लाडक्या लेकीनेच बनवलेत. हो का? वा, अप्रतिम झालाय लाडू. बाय. अगदी तुझी आई बनवायची ना तसेच लाडू झाले. काकू, छान झालेत लाडू, अगदी आई पण होते तसेच. तुमच्या आईनेच केलेत तुमच्यासाठी, काल पाठवले होते. मला काकू कन्व्हिन्स करू शकल्या नाही तर माझ्या बर्थडेच्या निमित्ताने खास रत्नमाला मोहिते आले आहेत का? आता मी तुझ्यासमोर उभी आहे, ती रत्नमाला मोहिते म्हणून नाही, तुझी आई म्हणून. झालं बाई आमच्या मनासारखं. काय ग? अगं, कसला विचार करतेयस? कसलाच नाही. बाय. काकी, काकी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मला असं कळलं की आईंना तुम्ही सांगितलं सानियासाठी सोन्याचा दागिना घ्यायला. हो. नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आईंना सांगितलं का की सानियाचा पहिलाच दिवाळा सण आहे तर तिच्यासाठी दागिना घेऊन ये म्हणून? हो. मग काही नाही, थँक्यू सो मच. दागिना आकांक्षा आणते ना तुझ्यासाठी, मग मला कशाला थँक्स म्हणतेस? हो पण काकी, तुम्ही सुचवलं असेल ना आईंना. खरं सांगायचं तर मला असं वाटलेलं की तुम्ही माझ्यावर राग धरून असाल. म्हणजे मी जे काही चूक केली आहे त्याच्यावरून मला असं वाटलेलं की तुम्ही माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. म्हणजे माझं चुकलं असून सुद्धा तुम्ही माझा एवढा विचार करताय हे बघून खूप बरं वाटलं काकी. तुम्ही किती सगळ्यांचा विचार करता. आकांक्षा बरोबर जा दुकानात आणि जो काही तुला हवा तो दागिना घे. वा आई, वा, तुझा दागिना तू जपायला हवा होतास.
तो तू जपला नाहीस. आणि या खोट्या माणसांना खरा सोन्याचा दागिना वाटतेस. खरंच खरंच तुला दागिन्यांची किंमत नाही. चुकतोयस तू राज, पण एक गोष्ट विसरू नकोस, शेवटी काही झालं तरी सानिया या घरची सून आहे. तिचा पहिला दिवाळ सण, तिच्यासाठी काहीतरी दागिना घेणं ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा मी जपते. परंपरेच्या नावाखाली या असल्या खोट्या माणसांना जपायचं. करेक्ट आहे. तुला ना फक्त परंपरेची कदर, सोन्यासारख्या माणसांची ना. तू म्हणतेस ना तुला माणसं ओळखता येतात, काही येत नाही तुला. कारण जर खरंच माणसं ओळखता आली असती तर आज काकू आपल्या सोबत असते. संस्कृती आणि परंपरा जपणे म्हणजे चुकीच्या माणसांना पाठीशी घालणे असं होत नाही ना. काहीही बोलू नकोस राज. एक कुटुंब प्रमुख म्हणून, सासू म्हणून मी फक्त माझं कर्तव्य करते. नाही, परंपरा जपण्याच्या नादाखाली एकतरी ह्या खोट्या चुकीच्या माणसांना पाठीशी घालतेस. पण एक सजेशन होत आहे, जिथून तू या संस्कृती आणि परंपरेवर PhD केली आहेस ना, तिथूनच माणसं ओळखण्याच्या विषयात एखादा क्रॅश कोर्स करता येतो का ते बघ. कारण माणसं ओळखण्याच्या विषयात फेल आहेस तू. वाट वाट दागिने वाट. चळलं मेले लक्षण ते. ही कसली आणलीस? वर्षातून एकदा तर साडी घेता, महागाची तरी घ्यायची. छी. सुलभे, ही तुझ्यासाठी. हो, एवढी महागातली साडी कशाला आणली माझ्यासाठी? अगं आणि ही आमच्या बायसाठी. बघ, आवडली का? काय आवडली का? छान आहे, पण मी आईचीच साडी नेसेन. ताई, ह्या कंदिलाला हा रंग छान नाही दिसत आहे. गुलाबी रंग लावायचा का? प्रेमाचा. बघ ना, छान दिसेल.